युक्तहार न लगे अनेक साधने, युक्तहार न लगे अनेक साधने, अल्पनारायणे दाखविले. कलियुगा माझी करावे कीर्तन, तिने नारायण दीन भेटी. न लगे लौकिक सांडावा व्यवहार, न लगे लौकिक सांडावा व्यवहार, घ्यावे वनांतर भस्मदंड. कलियुगा माझी करावे कीर्तन, तिने नारायण देईल भेटी. तुका म्हणे मज अनेक उपाव, तुका म्हणे मज अनेक उपाव, दिसती तेव्हा नामे विन. कलियुगा माझी करावे कीर्तन, तिने नारायण देईल भेटी. पंढरीच्या देवराया, तुझे पाया. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगन्निहितपानिं मण्डनं मण्डनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कैकनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं, पूर्णब्रह्म परानन्दं निशमानन्दिवल्लभं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. नमो सुनंताय सहस्रमूर्तये, सहस्रपादा शिशुर्भावे, सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते, सहस्रकोटि युगधारिणे नमः. नमः कमलनाभाय, नमस्ते जलशायिने, नमस्ते केशवानंद वासुदेव नमोस्तुते. नमो ब्रह्मण्य देवाय गोब्राह्मणहिताय च, जगद्धिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. श्री गुरुचरण सरोज रज निज मनुकुर सुधारी, बरनौ रघुवर विमल जसुजोदाय कुफलचारी. बुद्धिहीन तनुजानिके सुमिरो पवन कुमार, बलबुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेश विकार. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या. पंढरीश पांडुरंग परमात्मा आपण या पवित्र आणि
पुनीत झालेले या भूमीमध्ये श्री क्षेत्र दत्ताचे शिंगवे ते श्री क्षेत्र पैठण, हा श्री क्षेत्र पंढरपूर, तर 12-13 दिवस जवळजवळ झालेले आहे. तुम्ही आम्ही सगळेजण या ठिकाणी पंढरपूरच्या वारीसाठी आलो. भोज भोज वार करी पाहे पाहे रे पंढरी. कारण क्षेत्राच्या ठिकाणी कीर्तन करायचं म्हटलं की एक तर आळंदी, पैठण किंवा पंढरपूर, म्हणून पैठण क्षेत्र माझ्या तोंडामध्ये आलं. कारण जास्त प्रेम करणार आम्ही नाथ महाराजावरती आहे, कारण आपल्याला जवळ पैठण आहे. म्हणून शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला, नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा. एक सर्वांनी मिळून आपण एक प्रभू रामचंद्राचं 2 मिनिटाचं भजन करूया. राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम राम सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम राम राजा राम राम सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम कारण आपल्याला या संसारातून तारणारं काय आहे? फक्त नामच आहे. म्हणून एकंदर शिक्का पाठविला इहलोका, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. आपल्याला तुम्हा मला जेव्हा संसारातून तारणारं एक काय आहे? फक्त भगवंताचं नाम आहे बघा. कारण सकाळीच महाराजांनी सांगितलं, आज आपण भोगे महाराज भवसागर तरता कार्य करीत असा चिंता, त्याचे पायी घाला मिठी मोदनेचे जीवन. सुखे करावा संसार न संतावे दोन्ही वार. दोन्ही वार म्हणजे कोणते? आषाढी आणि 2 वार म्हणजे गुरुवार शुक्रवार. न संतावे दोन्ही वार म्हणजे आषाढी आणि कार्तिकी. लक्षात घ्या, आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत से गुज पांडुरंगा. आषाढी कार्तिकीला पंढरपूर क्षेत्र मध्ये फार गर्दी असते बघा. किती गर्दी असते बघा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, अनुपम्य सुख सोहळा रे. एवढी गर्दी बघा. लुब्धली नादी लागली समाधी, मूढ जन नरणारी लोकारी. इथं कोणी यायचं आहे? सगळ्याला अधिकार आहे. सकाळाशी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, किंवा यारे यारे लहान थोर याते भलते दारे नर करावा विचार. प्रमाण भरपूर पाठ आहे, तुमच्या पाठ आहे, माझ्या भरपूर पाठ आहे. नुसतं प्रमाण देऊन आपण पुढे जाणार नाही. तर विषयांतर करण्याच्या अगोदर 1 तास आपल्याकडे आहे. 1 तास उरला खटवांग रायाशी भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. त्यांना 1 तासामध्ये भाग्यदशा प्राप्त झालेली आहे. आता 1 तासामध्ये आपण काय सांगायचं आहे? तर असो पंढरपूरचं वाटचालीचं कीर्तन म्हटलं की
1 तास. कारण वारकरी थकलेले असतात, दमलेले असतात. सकाळपासून आपण प्रवास करत आहोत, तुम्ही आम्ही सर्वजण. कारण गात जागा प्रेम मागा विठ्ठला. इथं भगवंताचं नामस्मरण करत करत जर आपण भगवंताकडे गेलो, मग भगवंताला आपण काय मागणार आहे दुसरं? प्रेमाशिवाय काय? कारण त्याला दुसरं तिसरं काय लागत नाही. थोर प्रेमाचा गेला हाची दुष्काळ दयाला, किंवा देवा कारणे भाव तस्माद. देवाला काही लागत नाही सज्जनांनी, देवाचा भाव होता. ऐका महिमा आवडीची गोरे खाय विनंतीची. तिचा भाव पाहिला भगवान श्रीराम प्रभू. तसा आपण तुम्ही आम्ही सर्वजण पंढरीकडे चाललो बघा. पंढरीच्या पेठे मांडिले पाल, मनगटावरी तेल घाला तुम्ही जनाबाई म्हणतात बघा. तर सर्व वारकरी मंडळी आपण पंढरी क्षेत्रामध्ये चाललेलो आहोत. इथं घट नट यावे शुद्ध होऊन जावे. इथं सगळेच असतात बघा. टाळकरी असतात, माळकरी असतात, अजून अनेक प्रकारचे लोक असतात. अवघे जेणे पाप नासे तिहे आसे पंढरीशी. सगळेच असतात पंढरपूरमध्ये. पापी असतात, पुण्यवान असतात, सगळेजण असतात. परंतु पंढरपूरकडे जायचं आहे. कशासाठी जायचं आहे पंढरपूरला? आता तुम्ही वारकरी तर झालाच, होय होय वारकरी, पाहे पाहे पंढरी. नुसती पंढरी तुम्ही डोळ्यात जरी पाहिली तरी तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. पंढरी क्षेत्राचा महिमा असा आहे सज्जनांनो. पंढरी क्षेत्रामध्ये गेल्यानंतर अगोदर काय करावं लागतं? चंद्रभागेचं स्नान. चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा. अगोदर गेल्या गेल्या काय करायचं? चंद्रभागेचं स्नान करायचं. नाही तर गेल्या गेल्याच नळाचं पाणी. नळाखाली बसले 65 एकरमध्ये, कुठेही म्हणे 65 एकर आंघोळ करतो. तसं चालत नाही. इकडं तुम्ही रस्त्याने कुठं आंघोळ्या करा, वड्याला करा, नाल्याला करा, नळाखाली करा, पेट्रोल पंपावरती करा. सकाळी आपण केले तिथं कुठं आंघोळ्या करा, त्याला महत्व नाही. पण पंढरी क्षेत्रामध्ये आला तर तिथं चंद्रभागेचं स्नान केलंच पाहिजे सज्जनांनो. चंद्रभागेचं स्नान करायचं. नंतर पुनर्दर्शन करायचं, पुंडलिकाचं दर्शन करायचं. कारण भगवान परमात्मा पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे. त्यानंतर पुंडलिकरायाचं दर्शन घ्यायचं आहे. चंद्रभागेचा स्नान करून चंद्रभागेचा अभंग म्हणायचा आहे. उदंड पाहिले उदंड ऐकले उदंड वर्णिले क्षेत्र मैले. उदंड मी पाहिलं, उदंड ऐकलं, पण पंढरी सारखं कुठं पाहिलं नाही. ऐशी चंद्रभागा ऐशे भीमातीर ऐसा विटेवरी देवगोठे. चंद्रभागा नुसती आपण डोळ्यानं जरी पाहिली तरी आपला उद्धार आहे बघा. म्हणून पहिलं चंद्रभागेचं स्नान, चंद्रभागेचा अभंग घ्यायचा. त्यानंतर पुंडलिकरायाचं दर्शन घ्यायचं. त्यानंतर पुंडलिकरायाचा अभंग घ्यायचा. भला भला पुंडलिका मानला सी जनलोका. त्यानंतर पुंडलिकरायाचं दर्शन घ्यायचं. त्याच्यानंतर भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे जायचं. पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे जाण्याच्या अगोदर पहिलं दर्शन आपल्याला कोणाचं आहे? संत चोखोबा महाराजांचं. कोणाचं आहे? चोखोबा महाराजांचं आहे. चोखोबारायांचं जीवन आपण जर बघितलं तर फार सातारा जिल्ह्यामध्ये एक पाटील काय करायचा, दर महिन्याच्या वारीला म्हणा, शुद्ध वारीला आंब्याचं जर सीजन जर असलं ना तर ते पाटील काय करायचं, दरवर्षी भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याला पहिले आंबे देण्याचं काम करायचं. तर जर पाटलाने काय केलं, आता हे आंबे द्यायचे आहे, आजारी आहे मी, कोणाकडे द्यायचे आहे, तर ते आंबे चोखोबारायांचे वडील सुदाम त्यांनी सांगितलं हे आंबे मी घेऊन जातो म्हणे. ते आंबे त्यांनी घेतले आणि आंबे किती होते? 125 आंबे होते. किती?
125 आंबे होते. त्यांची पत्नी आणि सुदामाने काय केलं, ते आंबे घेतले आणि त्या पाटलाने मोजून दिले. म्हणे मला पाटलानं सांगितलं महाराजांनी, त्या सुदामदेवानी, की 125 आंबे मला कसे निघालं, मी वारी तर पंढरीची करतो. पण त्यांनी सांगितलं, माझी पत्नी माझ्यासोबत घेतली तर चालेल का? ते म्हणे काही हरकत नाही. तर त्यांनी काय केलं, 63 आंबे स्वतः घेतले आणि 62 आंबे त्यांच्या पत्नी निकड दिले आणि दोघं गेले. जात असताना भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा एका भिकाऱ्याच्या रूपामध्ये आला आणि भिकाऱ्याच्या रूपामध्ये आल्यानंतर सांगितलं की माझं शरीर अस्वस्थ झालं, मला भूक लागलेली आहे. काय म्हणे, मला भूक लागलेली आहे. परंतु भूक लागली म्हटल्यानंतर सुदामदेवानी ते काय आंबे दिले नाही. म्हणजे माझ्या मालकानं दिलेले आहे आणि हे खास भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्यासाठी दिले आहे. 125 आंबे मोजून दिलेले आहे. मी जर तुम्हाला आंबा दिला तर मी चोर ठरवलं, म्हणे मी कुठेतरी कमी आहे. त्या काळाची गोष्ट तुम्हाला माहिती ना, जसं त्या मालकाने सांगितलं तसं जर घडलं, तसं जर त्यांनी सेवा केली तर तो लायक म्हणून. तर त्यांनी सांगितलं, गेले. सुदामदेवाने ते आंबे दिले नाही सज्जनाला. ते आंबे त्यांच्या पत्नीकडे तो भिकारी गेला. त्याला वाटलं यांनी नाही दिली तर हे तरी देते. म्हणजे बाई म्हणे मला खूप भूक लागलेली आहे, म्हणे मला एक आंबा द्या. ते म्हणे तुमच्या हाताने यातला आंबा जो लागेल तो घ्या म्हणे. काय म्हणे, तुमच्या यातला जो लागेल तो. त्याने नेमकं एक मोठा आंबा घेतला माणूस. एक मोठा आंबा घेतला आणि फक्त चोखला आंबा आणि पुन्हा ठेवला. आणि तिथं गेल्यानंतर सगळे चंद पंढरपूरचे बडवे म्हणतात, त्याने सांगितलं ही पाटलांनी आंबे दिलेले आहे म्हणे. ते म्हणे किती आंबे आहे? ते म्हणे 125 आंबे आहे. त्यांना माहीत नव्हतं आपल्या पत्नीने काय केलं. 125 आंबे आहे म्हणे. त्या बडव्यांनी काय केलं, ते मोजले आंबे. किती? 125 मध्ये भरले किती? 124 भरले. म्हणजे एक आंबा गेला कुठं? म्हणे काय म्हटले, एक आंबा गेला कुठे? त्यांना म्हटलं मी तर दिला नाही, पण एक आंबा कमी कसा भरला? पाटील तर कमी देणार नाही म्हणे, पण एक आंबा कमी कसा भरला? त्यांनी विचारलं. मग त्या सुदामदेवाला तेव्हा ब्राह्मण लोक हाणू लागले, मारू लागले. सुदामदेवाच्या पत्नीकडे गेले आणि म्हणू लागले, एक आंबा यातला काय कस काय कमी झाला? तिनं सांगितलं भिकारी आला होता म्हणे. भिकारी नव्हता, तो पांडुरंग परमात्मा होता. लक्षात, भिकारी आला आणि त्याने मला खूप भूक लागली म्हणे, मला एक आंबा दे. त्याने फक्त बिचारीने आंबा घेतला आणि चोखून पुन्हा तिथं ठेवला. पाहता काय, जो आंबा चोखला ना, आपण म्हणतो ज्ञानोबरायांचा संजीवन समाधी सोहळा आहे, तसा चोखोबरायांचा सुद्धा संजीवन समाधी सोहळा आहे. पुण्यतिथी आहे का? चोखोबरायांचा जन्म, त्या जो आंबा चोखला ना त्यातून जन्म झाला चोखोबरायांचा. चोखोबा महार समाजामध्ये त्यांनी जन्म घेतला असं नाही, तर त्यांच्याकडून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची निंदा घडली. निंदा घडल्यानंतर भगवान परमात्म्याने त्यांना एक चोखो याच्यातून जन्म दिला. त्यातून आंब्यापासून जन्म दिला. ते महार समाजामध्ये त्यांनी जन्म घेतला नाही, फक्त त्यांनी ती व्यवस्था भगवान पांडुरंग परमात्म्याकडे तो आंबे घेऊन गेले, म्हणून लोक त्यांना चोखोबा चोखोबा महार चोखा महार म्हणू लागले. परंतु त्यांची भक्ती इतकी होती बघा, इतकी भक्ती होती, त्यांची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. आपलं तोंड सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत, इतके आपण दुर्भाग्य. त्यांची विठ्ठल हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत होती बघा. मग ती हाडं नामदेवरायांनी जमा केली आणि ती हाडं कुठं ठेवली? पहिलं दर्शन मी तुम्हाला हे सांगत होतो. पहिलं दर्शन आपल्याला कोणाचं आहे तर चोखोबरायांचं. ज्यांचा व्यवहार चोख होता असे चोखोबरा आहे. विठ्ठल हा पंढरी क्षेत्राचा महिना आहे. पहिलं चोखोबरायांचं दर्शन, नंतर नामदेवरायांचं दर्शन, भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं दर्शन बघा. आता पंढरी क्षेत्रामध्ये तुम्ही आला, जरी तुम्हाला पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं नाही तरी तुम्ही नुसतं कळसाचं जरी दर्शन झालं तरी तुमचं
भगवान पंढरीस पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झाल्याचं पुण्य तुम्हाला लागतं. कारण जळजळीत सोन सळा कळस दिसतो स्वज्वळा बरवे बरवे पंढरपूर विठोबारायाचे नगर. मग चंद्रभागेचं स्नान करायचं, धुंदली करायचं, दर्शन करायचं. नाही भगवान पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं तर निदान तिथं काय करायची? प्रदक्षिणा करायची. नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्य नाही गणना. त्या ठिकाणी नुसती प्रदक्षिणा जरी केली तरी तुम्ही जे पाप केलेलं आहे त्या पापाचं काय होतं त्या ठिकाणी निवृत्ती होत असते. विठाला विठाला आता पंढरी क्षेत्राचा महिमा आहे. तिथे गेल्यानंतर तुमच्या फक्त मला मी संकेत केला आपल्याला अभंगाकडे जायचं आहे. तुम्ही म्हणून महाराज काय बोलतायत, पुढं चालले, आपल्याला अभंगाकडे यायचं आहे. हे तुम्हाला मी कशासाठी सांगितलं? वारकरी संप्रदायामध्ये आजकाल असं झालेलं आहे, कोणी माई घेऊन उठून सुटून काही म्हणते. आता आपण म्हणजे डफळं लावलं, त्या देवाचं लग्न लावायचं नाही. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. त्या ठिकाणी भगवान मृदंग असला पाहिजे. आता मृदंग नाही, ढोलके आहेत. तेव्हा आपल्याला कोणी काही नाही म्हणू द्या, आपलं भगवान परमात्म्याला काय आवडतं ते आपण केलं पाहिजे. आपल्या मनाचा परमार्थ नाही केला पाहिजे. मनाचा परमार्थ करणाऱ्या माणसाची कधी त्याला काय होत असते? फसगत होत असते. संत महात्मे ज्या मार्गाने गेलेले आहेत, संत महात्म्याने जी वाट आपल्याला दाखवून दिली आहे त्या वाटाने आपल्याला चाललं पाहिजे, त्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग चला जाऊ मार्ग घेता आम्ही, किंवा मार्ग लावणी गेले आधी दयानिधी संत रे. संत महात्म्यांनी जो मार्ग आपल्याला दाखवला आहे त्या मार्गाने आपण चाललो पाहिजे. मग आपण वारीमध्ये भगवान परमात्म्याला जे आवडतं ते आपण केलं पाहिजे. आपल्या मनाने परमार्थ करायचा नाही. काकड्याला पहिली मालिका, दुसरी मालिका, तिसरी मालिका, काकड आरती, भोपाळीचे अभंग, वासुदेव आंधळा पांगळा, मुका बहिरा, त्यानंतर गवळणी म्हणायचे असतात. गवळणीच्या नंतर दुपारच्या सत्रामध्ये नाकाचे अभंग म्हणायचे असतात तुकोबराचे. त्यानंतर वाराचे अभंग म्हणायचे असतात. वाराचे अभंग झाल्यानंतर हरिपाठ म्हणायचं असतो. अशी वारकरी संप्रदायाची प्रणाली आहे. विठाला विठाला तुम्ही म्हटलं महाराज तुम्ही सांगितलं वारकरी संप्रदायाची प्रणाली तुम्ही सांगितली, मग हे वारकरी बिचारे ते काही म्हणतात, बाई मी पाण्याला जाते, अरे मी पाण्याला जाते, लोण्याचा वडा तुला खायला देते. त्याला काही अभंग आहे का? काही काही पुरावा आहे काही प्रमाणे सांगतात. काही म्हणायचं नाही, काही म्हणण्यात मजा नसते. ते म्हणते म्हणजे त्याला येतच नाही ना. मला काय म्हणायचं, तुम्ही शुद्ध दोनाचा अभंग पाठ करा, गाडीभर पाठ करू नका. आमचे महाराज सांगत असतात डॉक्टर साहेब, गाडीभर पाठ करण्यापेक्षा दोनच अभंग पाठ करा. पण असे पाठ करा, शुद्ध पाठ करा, दोनच पाठ करा, जास्त करू नका. ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरी अख्खी पाठ करू नका. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी होई अनुभव. एक पाठ करा, एक मूवीचा अनुभव करा, अनुभव घ्या. परंतु कसा? शुद्ध थोडे परी निरे आवीत ते घ्यावे खरे. खरं ब्रह्मज्ञान घ्या संतांचं. मला सांगायचं काय, पंढरपूरची जी वारी आहे ती कशी केली पाहिजे, कोणत्या चाली म्हणल्या पाहिजे. आजकाल वचकट गाण्याच्या चाली म्हणून काय वाटलं करायचं आपण संप्रदायामध्ये. आपल्याला जर हिंदी गाण्याच्या चाली येत असेल, काही आपण इकडे तिकडे चाली म्हणत असो, तर नक्कीच आपल्याला काय आहे, अधोगतीला घेऊन जाण्याचं कारण. म्हणून संतांनी आपल्याला जी वाणी सांगितली आहे, तुकोबरायांनी जी वाणी सांगितली आहे संतांनी, ती वाणी आपण स्वीकारली पाहिजे. आता आपण रस्त्याने बघितलं, कोणी काही म्हणतो, कोणी काही म्हणू द्या, पण तुम्ही त्यांच्यासारखं होऊ नका. विठाला विठाला मला कोणाला बोलायचं नाही, कोणाला खोडायचं नाही. आपल्याला जे आवडतं आपण ते करायचं आहे. म्हणून भगवत प्राप्ती होण्याकरता कलियुगामध्ये भगवंताने तुम्ही आम्ही सर्वांनी भगवत नामस्मरण केलं पाहिजे. महाराज म्हणतात, युक्तहारण लगे आणि साधने अल्प नारायणे दाखविले. अल्प साधन का सांगितलं तर कलियुगामध्ये अल्प म्हणजे थोडं साधन का सांगितलं भगवान परमात्म्याने. या कलियुगातील मनुष्याला आयुष्य किती आहे? थोडंच आयुष्य. म्हणून भगवान परमात्म्याने साधन आपल्याला काय सांगितलं? अल्प साधन सांगितलं. कलियुगातील मनुष्याला आयुष्य किती आहे?
अल्प आयुष्य मानवी देह शत गणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पिडा रोग क्षय काही भजना शिवरली ते पाहेगा किंवा नेले रात्रीने ते अर्ध बाळपण जरा व्याध 100 वर्ष जरी आयुष्य असलं आपल्याला सज्जनांनो तर त्यामध्ये 100 मध्ये 50 वर्ष आपले झोपेमध्ये गेलेले आहेत. किती कशामध्ये झोपेमध्ये गेले. 25 वर्ष आपले रोग क्षय यामध्ये गेलेले आहेत बघा. शतगणिते मध्ये बालत्व बालपणामध्ये काय गेले पिढा रोगामध्ये काय गेलं काय उरलं आपल्याजवळ 25 वर्ष आयुष्य उरलं. मग त्या 25 वर्षात तरी आपण भगवान परमात्म्याची भक्ती करावी का. मग या कलियुगामध्ये अल्प साधन का सांगितलं कलियुगातील मनुष्य अल्पजीवी आहे म्हणून दुसऱ्या जन्मामध्ये तुकोबारा म्हणतात कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देल भेटी. कलियुगामध्ये जर भगवत नामस्मरण जर तुम्ही आम्ही जर केलं तर भगवान त्याला निश्चितच भेट देतात सज्जनांनो. कलियुगी नामस्मरण जर केलं तर भगवान त्याला निश्चित भेट देतात. कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देल भेटी. मग कलियुगामध्ये भगवत नामस्मरण करण्यासाठी त्याला देशांतर करण्याची गरज नाही त्याला वेशांतर करण्याची गरज नाही त्याला वानप्रस्थ स्वीकारण्याची आवश्यकता नाही. ज्या स्थितीमध्ये असेल त्या ज्या वर्णामध्ये असेल त्या न लगे लौकिक सांडावा व्यवहार घ्यावे वनांतर भस्मदंड. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात कलियुगामध्ये भगवत नामस्मरण सोडून भगवत नामस्मरणा वाचून मनुष्य जे जे उपाय करतो ते उपाय ठरत नाही तर ते अपाय ठरत असतात. महाराज म्हणतात तुका म्हणे मज अनेक उपाव दिसती ते वाव नामे बिन कलियुगा माझी करावे कीर्तन ते नारायण देल भेटी. असा आपण जाता याग आहे तीर्थ आहे व्रत आहे वैकल्य आहे कर्म आहे उपासना आहे ज्ञान आहे किंवा आधी करून किंवा माऊलींच्या भाषेत साधनाची नाही वाणी येथे. भरपूर साधन आहे जरी सर्व साधना असले तरी सर्व साधनामध्ये भगवत प्राप्ती करून देण्याचं सामर्थ्य नाही. काही साधनांना देशाने निवडता येते काही साधनांना कालाने निवडता येते काही साधनांना अधिकार भेदाने निवडता येते परंतु या सर्व साधनामध्ये एक विशेष प्रकारचं साधन सांगितलं आहे ते म्हणजे भगवत नामस्मरण. विठ्ठला विठ्ठला मग ते भगवत नामस्मरण कोणी करायचं आहे तुम्ही आम्ही सर्वांनी करायचं. तुम्ही आम्ही सर्वजण प्रापंचिक मनुष्य आहात बरोबर सर्व प्रापंचिक आहे आपण सर्व तुम्ही आम्ही या ठिकाणी संन्यासी कोणी आहे का हात वर करून सांगा माझ्या समोर एखादा बसलेला आहे मी संन्यासी आहे. सर्व प्रापंचिक जीवन. एक सांगतो सज्जनांनो माणसाचा संसार सुद्धा नेटका झाला पाहिजे आणि परमार्थ सुद्धा नेटका झाला पाहिजे. जगात आता याचे 4 वर्गीकरण करा. जगात एक वर्ग असा आहे त्याला संसारही नटवता येत नाही आणि परमार्थ सुद्धा नटवता येत नाही. जगात दुसरा वर्ग असा आहे संसार खूप चांगला नटवतो परंतु त्याला परमार्थ नटवता येत नाही. आणि जगात तिसरा वर्ग असा आहे परमार्थ खूप चांगला नटवता येतो त्याला परंतु त्याला संसार नटवता येत नाही. आणि जगात चौथा वर्ग असा आहे सज्जनांनो त्याला संसारही नटवता येतो आणि परमार्थही नटवता येतो. या 4 मुद्द्याचं 2-2 मिनिटांमध्ये आपण विस्तार करून पुढे चालूया. जगात एक वर्ग असा आहे त्याला संसारही नटवता येत नाही आणि परमार्थ सुद्धा नटवता येत नाही. त्याला जर सोप्या भाषेत अभिवादन द्यायचं ठरलं तर जगात किती आळशी त्या आळशीपणाला माप नाही. ज्ञानोबा म्हणतात नुसती परवडी जांभयांची. असं एकाला विचारलं डॉक्टर साहेब की आमची मुलगी तुमच्या मुलाला द्यायची आहे म्हणे. काय म्हणे आमची मुलगी तुमच्या मुलाला द्यायची आहे म्हणे.
म्हणे तुमचा मुलगा काय उद्योगधंदा करतो म्हणे. तो म्हणे फार मोठा उद्योगधंदा करतो म्हणे. हा म्हटला नेमकं करतो काय, काही शिक्षक आहे का. तो म्हटला नाही. मग काही व्यापारी आहे का. तो म्हटला नाही. अहो तुमचा मुलगा शिक्षक नाही व्यापारी नाही म्हणून तर तुमचा मुलगा काय करतो. हा म्हटला आमचा मुलगा काहीतरी देतो आणि काहीतरी घेतो म्हणे. तो म्हटला नेमकं काय देतो आणि काय घेतो म्हणे. हा म्हटला आमचा मुलगा जांभळ्या देतो आणि झोप घेतो. अशी व्यक्ती संसारही करत नाही सज्जनांनो आणि परमार्थ सुद्धा जीवना संसार तुका दोही करे जीवना संसार तुका दोही करे चोर. या बारदानी फार सुंदर प्रमाण दिलं. हा व्यक्ती संसारही करत नाही आणि परमार्थही करत नाही. आठवलं म्हणून अजून एक सांगतो. एक तरुण पोरगा मंदिराच्या ओटीवर दाढी खाजत बसला होता. एक सद्ग्रस्त त्याच्याकडे गेले आणि त्याला विचारलं काय करतो म्हणे. तो म्हणे काही नाही निवांत आहे. हा म्हटला अरे तुझं वय निवांत बसण्याचं नाही. तो म्हटलं मग काय करू. अरे काय करू म्हणजे काहीतरी उद्योगधंदा कर म्हणे. तो म्हटला उद्योगधंदा केल्यावर काय होईल म्हणे. उद्योगधंदा केल्यावर काय होईल म्हणे. पैसा मिळेल म्हणे. तो सद्ग्रस्त तरुण पोरगा म्हटला पैसा मिळाल्यावर काय होईल. अरे पैसा मिळेल तुझी प्रतिष्ठा तुला प्राप्त होईल. तो म्हटला प्रतिष्ठा प्राप्त झाल्यावर काय होईल. न कर त्याचा वाद म्हणला त्याला. प्रतिष्ठा मिळून काय होईल. अरे तुझी प्रतिष्ठा प्राप्त झाली की तुझं लग्न होईल बाबा. तो म्हटलं लग्न झाल्यावर काय होईल. लग्न झाल्यावर मुले होतील म्हणजे तुला मुलं होतील म्हणे. तो म्हटला मुलं झाल्यावर काय होईल. मुलं झाल्यावर मुलं मोठी होतील शाळेत जातील. तो म्हटला मग काय होईल. एकदा त्यांची शाळा झाली की ते काहीतरी उद्योगधंदा करतील मग तू निवांत बसून खाशील. तो तरुण पोरगा म्हटला एवढा सायास करून जर निवांतच आहे मी आताच निवांत आहे. अशी व्यक्ती संसारही करत नाही आणि परमार्थ सुद्धा करत नाही. एक वर्ग माझा संपला. तो संसारही करत नाही आणि परमार्थही करत नाही. जगात दुसरा वर्ग असा आहे संसार खूप चांगला करतो परंतु त्याला परमार्थ करता येत नाही. बघा ज्ञानोबा म्हणतात सायासे करीसी प्रपंच दिननिशी हरिसी न भजसी टोल्या गुणी. बरं सायास करतो. किती सायास करतो. दिननिशी दिवसाही सायास करतो आणि रात्रीही सायास करतो. इतके दुष्ट करतो आपण. इतका आपण काय करतो संसार करतो चिकटीनं. किती दिवसा किती पळतं माणसाला झोपा नाही. तुकोबारा म्हणतात सर्व सुखाच्या आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. आपला जन्म हा आयुष्य सगळं आशेवर चालू. बघा आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेले. आशाही माणसाला शांत बसू देत नाही. बघा तुकोबारा म्हणतात ना जी आशा शांत बसू देत नाही ते आशा आम्ही काय केली मुळासगत काढून टाकली. आशा ही समूळ तेव्हाच गोसावी आशा ही समूळ खणोनी काढावी तेव्हाच गोसावी व्हावी. तेने आशा ही खणून काढली. तुकोबाने मी सांगत होतो जगात दुसरा वर्ग असतो तो संसार खूप चांगला करतो परंतु त्याला परमार्थ न ठेवता येत नाही.
एक मनुष्य आपल्या गावाकडला दत्ताचं शिंगूळ गाव तिथला मनुष्य त्याने 5 एकर जमिनीची 150 एकर जमीन केली. किती केली बाबा? 150 एकर. बरोबर ना? तुम्हाला किती जमीन आहे बाबा? 5च आहे. वाढू नका. वाढायच्या बांधेल तर पोरं तुम्हाला उचल बांधली करते ना. म्हणून त्या सदग्रस्ताला 5 एकर जमिनीची 150 एकर जमीन केली. इतके कष्ट केले बघा, इतके कष्ट केले. घरच्यांना फक्त काय म्हणायचं एखादं चाले की एकदा तरी पंढरपूरला जायचंय. काय म्हणायचा? एकदा तरी पंढरपूरला जायचंय. पण कधी म्हणायचा? एखाद्यासाठी आषाढी आले. आषाढी आलं नाही, तो महिन्याच्या वारीला शुद्ध वारीला त्या दिवशीच म्हणायचं एकदा तरी पंढरपूरला जायचंय. आता पंढरपूर अंतर किती आहे आपल्या गावचं? 200 किलोमीटर असेल. दत्ताचं शिंग 200 असेल किंवा 250 असेल. काहीच नाही 250 मध्ये. एखादा चाली की तो काय म्हणायचा? पंढरपूरला जायचंय. अंतर 200 किलोमीटर. इतके कष्ट केले. एखादा चाली की त्याच्या डोक्यात तेवढंच एकदा तरी पंढरपूरला जायचं. शेवटी त्याला शेवटपर्यंत पंढरपूरला जाता आलं नाही. महेश महाराज मेल्यानंतर त्याचा मित्र, त्याचा तो जावई माझा मित्र आहे, मेल्यानंतर त्या जावईनं त्याची हाडं घेतली आणि चंद्रभागेत नेऊन सोडली. मला त्या दिवशी अर्थ लागला हाडाचा वारकरी कशाला म्हणतात. समजणे वाले इशारा करतात. हाडाचा वारकरी कशाला म्हणतात मला त्या दिवशी अर्थ लागला. माझा दृष्टांत संपला. या माणसानं खूप संसार जोमाना केला पण परमार्थ नाही केला कधीच. तसं तुम्ही या ठिकाणी वारीला आलात बघा. इथं आनंद तेथीलचा मुकया शिवाच्या बहिरे ऐकती कानी रे. आंधळ्यासी डोळे पांगुळ्यासी पाय तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. नाचत पंढरी जाऊ रे खेळिया विठ्ठल रखुमाई पाहू रे. नाचत पंढरी जाऊ रे खेळिया विठ्ठल रखुमाई पाहू रे. जो पहिला आहे तर ऐकायला येतं बघा. जो अंधा आहे त्याला दृष्टी दे. आता मग दृष्टी दे पांडुरंगा माय बापा. ज्याला दिसत नाही त्याला भगवान परमात्मा दृष्टी देतो बघा. आणि वृद्ध माणसं तरुणापेक्षा वृद्ध माणसं इतकी उड्या मारतात पंढरपूरला जाताना. काय उड्या मारतात. तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. मग आपल्याला काय झालं उपाय चालवला. आपण काय होतो गाडी आली लगेच गाडी जाऊन बसतो. म्हातारी माणसाकडे आपण तिला उठतो. ती विनेकरी पताकीवर येतात बरोबर टेपवर. लोकांना माहीत असं माहीत झालंय की पताकीवर आणि विनेकरीला सोडायचं नाही. बाकीचे लोक कुठं जाऊ दे. हे जिकडं जातील तिकडं आपण जायचं. मला हे सांगायचं आहे त्या माणसाने संसार खूप चांगला केला परंतु त्याला परमार्थ नटवता नाही. जगात 3रा वर्ग असा आहे तो परमार्थ खूप चांगला करतो परंतु त्याला संसार नटवता येत नाही. पण हा वर्ग चांगला आहे. जगात बरीचशी माणसं अशी आहेत की संसाराकरता देह आहे का देहाकरता संसार आहे हे सूत्रच विसरून गेलेली माणसं आहे. पण या वर्गाला ते जाणलं आहे. मग देहाकरता संसार आहे का संसाराकरता देह आहे? संसाराकरता देह आहे. मग देह कशासाठी आहे? देवे दिला देह भजना गोमटा गोया झाला फाटा बाधिकेचा. पण हा वर्ग चांगला आहे. नदीचा प्रवाह पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जात असेल तर एखादा जर पश्चिमेकडून पूर्वेकडे पोहत जात असेल तर हा काय पुरुषार्थ आहे. संतांचा काय संतांनी काय केलं? पुरुषार्थ केला. म्हणून जगातला 3रा वर्ग आहे तो परमार्थ खूप चांगला नटवतो परंतु त्याला संसार नटवता येत नाही. आणि जगात 4था वर्ग असा आहे त्याला संसारही नटवता येतो आणि परमार्थ सुद्धा नटवता येतो. तुम्ही म्हणाल महाराज आज काय झोपेतून उठून आले की काय तुकोबऱ्यांचा संसार नेटका झाला हो. ज्यांची एक पत्नी अन्न करता मारते तो काय संसार नेटका आहे का हो? तो काय नेटका संसार आहे का? ज्यांना राहण्यासाठी घर नाही तो काय नेटका संसार आहे काय? ज्यांची मुलं बाळं ढोरं अस्तव्यस्त झालेले संसार आहे तो काय नेटका संसार आहे का? मी माझ्या पदात सांगत नाही. तुकोबऱ्यांचा संसार नेटका होणं म्हणजे काय आणि परमार्थ नेटकं होणं म्हणजे काय लक्षात घ्या. ज्याला संसारातून वैराग्य निर्माण होतं तो खरा नेटका संसार आहे बाबा. आणि ज्याला परमार्थातून परमात्मा सापडतो तो खरा नेटका परमार्थ आहे. विठ्ठला विठ्ठला तुकोबऱ्यांचा संसार
सुद्धा नेट करला बघा. मग ही भगवान परमात्म्याने आपल्याला जे इंद्रिय दिले, हात दिले, पाय दिले, डोळे दिले, कान दिले, हे सगळं कशासाठी दिले आहे? भगवत प्राप्तीसाठी दिलं आहे. भगवत प्राप्ती होण्याकरता भगवान परमात्म्याने तुम्हाला पहिला काय दिला? देह दिला. त्यानंतर भगवान परमात्म्याने तुम्हाला इंद्रिय दिले. इंद्रिय कशासाठी दिली? भगवत प्राप्तीसाठी दिली. नवे नवे भगवान परमात्म्याने तुम्हाला आम्हाला काळानेही अवकाश दिलेला आपल्याला दिला. या काळी अवकाश नाही पावले आयुष्यानाश, कार्याकारण उरले शेष गेलेशे भूत धावो परते. भगवान परमात्म्याने आपल्याला काळाने अवकाश दिला. मग कशासाठी? भगवत प्राप्तीसाठी. भगवत प्राप्तीसाठी. मग अशा काळात भगवत प्राप्ती होणं जीवनातला केंद्रबिंदू आहे. जीवनातला केंद्रबिंदू फार मोठी सत्ता कमवली नाही, फार मोठी संपत्ती कमवली नाही, फार मोठी कला शिकणं नाही, तर जीवनातला केंद्रबिंदू आहे भगवत प्राप्ती. भगवत प्राप्ती झाली तर त्याच्या जीवनाचं सार्थक होतं बघा. परंतु भगवत प्राप्ती न होता तुम्ही उदंड काही केलं, उदंड काही झालं, नवे नवे या देशाचा राजा जरी झाला तरी त्याच्या जीवनाचं सार्थक होत नाही. असं संत वचन आहे, शास्त्र वचन आहे. मग आपल्या जीवनाचं सार्थक केव्हा होईल? तो बरोबर म्हणतात विठ्ठलाची जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील. या भगवत प्राप्ती झाली तर तुमच्या आमच्या सर्वांचं सार्थक होतं बघा. त्याकरता शास्त्राने, वेदाने, गीतेने, संत महात्म्याने 3 प्रकारची साधनं सांगितली आहे. पहिला सांगितला ज्ञान मार्ग सांगितला, दुसरा सांगितला कर्म मार्ग सांगितला, तिसरा योग मार्ग सांगितला, त्याला उपासना मार्ग, चौथा उपासना मार्ग सांगितला. त्याला पूरक म्हणून अष्टांग योग सांगितलं. पहिला सांगितला ज्ञान मार्ग. आता आपण कोणत्या मार्गाने जायचं आहे? आपण ज्ञान मार्गाने जायचं आहे की कर्म मार्गाने जायचं आहे की उपासना मार्गाने जायचं? हा महत्वाचा मुद्दा. किती मुद्दे मी तुम्हाला सांगितले? पहिला सांगितला ज्ञान मार्ग, दुसरा सांगितला कर्म मार्ग, तिसरा उपासना मार्ग आणि चौथा त्याला योग मार्ग, त्याला पूरक म्हणून अष्टांग योग सांगितलं. पहिला आहे ज्ञान मार्ग. ज्ञान मार्गाने आपल्याला भगवत प्राप्ती होती असं शास्त्र संत सांगतात, शास्त्रकार सांगतात. ज्ञान मार्गाने आपल्याला भगवत प्राप्ती होती. कृते गंगा सागर गमन कृत परिपालन मथवा दान ज्ञानविहीन सर्वमतीन मुक्ती न भजती जन्मशतीन. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जेवढी ग्रंथ संपदा आहे तेवढी इतर संस्कृतीमध्ये नाही. म्हणून ज्ञान सर्वात श्रेष्ठ आहे बघा. ज्ञानानेच आपल्याला भगवत प्राप्ती होते. वेद सांगतो ज्ञानी विण मोक्ष नाही हा सिद्धांत, वेद बोले हात उभारून. परंतु ज्ञान सांगण्यासाठी सुद्धा डॉक्टर साहेब अधिकारी असावं लागतो. जसा सांगण्यासाठी अधिकारी असावा लागतो तसा ऐकण्यासाठी सुद्धा अधिकारी असावं लागतो. कधी कधी असं होतं सांगणाराही अधिकारी असतो, ते सांगणाराही अधिकारी नसतो आणि ऐकणाराही अधिकारी नसतो. कधी असं होतं सांगणारा अधिकारी असतो, ऐकणारा कनिष्ठ असतो. कधी सांगणारा कनिष्ठ असतो, ऐकणारा अधिकारी असतो. मग सांगणारा सुद्धा त्या तोरामुळाचा लागतो, ऐकणारा सुद्धा त्याच योग्यतेचा लागतो. त्याच व्यक्तीला तत्वज्ञान होतं, अन्यथा होत नाही बघा. ज्याला तत्वज्ञान ऐकायचं आहे, आमच्या गुरुवर्य शास्त्री महाराज सांगत असतात, ज्याला तत्वज्ञान ऐकायचं आहे त्याच्याकडे विवेक असला पाहिजे, वैराग्य असलं पाहिजे, समाधी शतक असले पाहिजे, मुमुक्षुत्व असलं पाहिजे. ही 4 साधनं जर त्याच्याकडे असेल त्याच व्यक्तीला तत्वज्ञान होतं बघा. ज्याला तत्वज्ञान ऐकायचं आहे त्याच्याकडे विवेकाची तलवार पाहिजे, वैराग्याची ढाल पाहिजे, बसणारा मुमुक्ष पाहिजे आणि बुद्धी घोडा पाहिजे.
त्याच व्यक्तीला तत्वज्ञान होतं. विठ्ठला विठ्ठला कोणालाही तत्वज्ञान होत नाही. ज्ञानोबा म्हणतात, या लागी सोनू आणि शुद्धमती जो आनंदकू अनन्य गती पैगा गौपी तया प्रती कावळते सुखी. ज्याला तत्वज्ञान ऐकायचं आहे त्याचं पहिलं मन कसं पाहिजे दादा? सुमन पाहिजे, चांगलं मन पाहिजे. नवे नवे त्याची बुद्धी शुद्ध पाहिजे. तो आनंदकू असला पाहिजे. आपलं काय होतं, आपण याच्यापाशी गेलो का त्याची निंदा करतो, त्याच्यापाशी गेलो का याची निंदा करतो. त्या निंदेनं काय होतं बघा, येती निंदकापाशी अशेष पापी. आपलं काय सारखं हे चालू आहे. पण मला काय म्हणायचं, कबीर महाराज सांगतात, निंदा मत करना किसकी सच्ची बात कबीर जी की. आपल्याला जमत नाही ना, आपण तिथे जायचं नाही. आपल्याला त्या ठिकाणून चालणं होत नाही, चालायचं नाही. आपल्याला त्या ठिकाणी माणसाचा राग येतो, त्या माणसाकडे जायचं नाही. म्हणजे निंदा होत नाही, काहीच होत नाही. मी कशासाठी सांगतो, ज्याला तत्वज्ञान ऐकायचं आहे त्याचं मन शुद्ध पाहिजे, तो आनंदकू असला पाहिजे, त्याची बुद्धी म्हणजे बुद्धी शुद्ध पाहिजे. त्याच व्यक्तीला तत्वज्ञान होतं, अन्यथा तत्वज्ञान होत नाही. यासाठी मी दृष्टांत सांगतो, भजन करा. विठ्ठला कोणाला तत्वज्ञान होतं यासाठी मी तुम्हाला दृष्टांत सांगतो. एक शिष्य श्रीगुरूंकडे गेला आणि म्हणाला, महाराज मला ब्रह्मज्ञान सांगा. तुम्ही आमच्या गुरु महाराजांच्या मुखातून ऐकलं असेल दृष्टांत. आणि मला ब्रह्मज्ञान सांगा. महाराज म्हणाले, बेटा तू अजून ब्रह्मज्ञान ऐकणं त्याचा पात्रतेचा झाला नाहीस. तू काय कर, 12 वर्ष वनामध्ये जाऊन तू तपश्चर्या कर म्हणे. काय म्हणे, 12 वर्ष वनामध्ये जाऊन तपश्चर्या कर म्हणे. आता तो शिष्य जिज्ञासू होता, भावनिक होता, आज्ञाधारक होता. तो गेला. आता 12 वर्ष तपश्चर्या करायची. कशी तपश्चर्या करायची म्हणे, झाडाची फळं खाऊन तपश्चर्या कर म्हणे. काय म्हणे, झाडाची फळं खाऊन तपश्चर्या कर. हा तो बिचारा आज्ञाधारक होता, जिज्ञासू होता, गेला. 12 वर्ष त्यांनी झाडाची फळं खाऊन तपश्चर्या केली. आला, निघाला श्रीगुरूंकडे. म्हणला, आता आपण गुरुकडे जाऊ आणि ब्रह्मज्ञान गुरुकडून निघाला. रस्त्यानं जात असताना महाराजांनी पण त्याची परीक्षा घ्यायची ठरवली. जुन्या काळातले माने होते लाकडाचे. महाराज मालीवरती राहत होते. महाराजांनी बघितलं की आपल्या समोरून शिष्य आलेला आहे. एक त्या ठिकाणून भंग्याची बाई, संडास साफ करणारी बाई, तिला भंग्याची बाई म्हणत असतात, ती समोरून आली. महाराजांनी असा आवाज दिला, हे बाई, तो पहा म्हणे समोरून आमचा शिष्य आलेला आहे. तो जवळ आला की तुझ्याकडे जो घाणीचा खराटा आहे ना म्हणे, त्याच्या अंगावर असा झटकायचा म्हणे. ठीक आहे म्हणजे ती बिचारी आज्ञाधारक होती, ती सुद्धा जिज्ञासू होती, ती सुद्धा भावनिक होती. तो शिष्य जवळ आला आणि या बाईनं काही विचार न करता तो घाणीचा खराटा त्याच्या अंगावर झटकला. झटकल्यानंतर महाराज, तो काय 12 दिवसाची साधना करून आला होता का? 12 वर्षाची तपश्चर्या करून. तपाची गुरमी त्याच्या अंगात होती की नाही? अतिशय चेहरा लाल बंद झाला आणि म्हणाले, ए बाई, तू बाई आहेस की पुतळा आहेस म्हणे. इतका चिडला महाराज. तसाच गंगेवरती गेला. आता मग पंचपाळी पात्र घेतलं आणि गंगेवरती गेला, स्नान केलं आणि श्रीगुरूंकडे गेला. म्हणाला, महाराज मला ब्रह्मज्ञान सांगा. महाराज म्हणाले, बेटा तू अजून ब्रह्मज्ञान ऐकलं त्याचा पात्रतेचा झाला नाहीस. तू काय कर म्हणे, पुन्हा 12 वर्ष मनात जाऊन तपश्चर्या कर म्हणे. आता तपश्चर्या करायची, परंतु कशी करायची म्हणे, झाडाची पानं खाऊन तपश्चर्या कर म्हणे. काय म्हणे, झाडाची पानं खाऊन तपश्चर्या कर. आता त्या शिष्यानं झाडाची पानं खाऊन पुन्हा 12 वर्ष तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्यानंतर निघाला श्रीगुरूंकडे आणि श्रीगुरूंकडे निघाल्यानंतर महाराजांनी बघितलं की समोरून आपला शिष्य आलेला आहे. त्यावेळी महाराजांनी ती रस्त्याने बाई चालली होती, ए बाई, तो पाहणे समोरून आमचा शिष्य आलेला आहे. तो जर जवळ आला की काय करायचं म्हणे, त्याला असा धक्का द्यायचा म्हणे. ती म्हटली, राम 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 महाराज. पहिल्यांदा नुसता खराटा झटकला तर इतक्या शिव्या दिल्या आणि आता जर त्याला धक्का दिला तर नक्की तो माझं थडगं बांधेल म्हणे. महाराजांनी सांगितलं, मी सांगतो तसं कर म्हणे. तो आला की शिष्य आला आणि आल्यानंतर त्या बाईने त्याला धक्का दिला. धक्का दिल्यानंतर तो शिष्य काहीच बोलला नाही, तसाच गेला. हातामध्ये पंचपाळी पात्र घेतलं आणि गंगेवरती गेला, स्नान केलं, सर्वांगाला भस्म लावलं, हातामध्ये पंचपाळी पात्र घेतलं आणि निघाला श्रीगुरूंकडे. म्हटलं, महाराज
मला ब्रह्मज्ञान सांगा. महाराज म्हणाले, बेटा तू अजून ब्रह्मज्ञान ऐकलं त्याचा पात्रतेचा झाला नाही, तू पुन्हा 12 वर्ष वनामध्ये जाऊन तपश्चर्या कर. म्हणजे आता तपश्चर्या कशी करायची. महाराजांनी सांगितलं की पाणी पिऊन 12 वर्ष तपश्चर्या कर. काय म्हणे, पाणी पिऊन 12 वर्ष तपश्चर्या कर. आता तो शिष्य जिज्ञासू होता, भावनिक होता, त्याने पाणी पिऊन 12 वर्ष तपश्चर्या केली. तपश्चर्या केली, स्नान केलं आणि निघाला. शुचिर्भूत होऊन श्रीगुरूंकडे निघाला. निघाल्यानंतर महाराजांनी बघितलं ती बाईला बी, नेमकं ती बाई त्या टायमाला यायची. तू म्हणा तर महाराज बाई ती नेमकं कशी त्या टायमाला येत असत. महाराजांनी आवाज दिला, ए बाई म्हणे, तो पहा म्हणे समोरून शिष्य आलेला आहे म्हणे. आता म्हणे तो जवळ आला की तुझ्याकडे जो गाणीचा डबा आहे ना म्हणे, गाणीचा डबा, तो डबा त्याच्या अंगावर पालथा करायचा म्हणे. बाबा ते बाईला थरकाप सुटला म्हणे, आता हे मला जमायचं नाही म्हणे. महाराजांनी मी सांगतो तसं कर. तो शिष्य आला, जवळ आला. ह्या बाईनं काही विचार न करता तो घाणीचा डाव येतात त्याच्या असा पालथा केला. पालथा केल्यानंतर पाहता काय संपूर्ण चित्र बदलून गेलं. याने त्या हातामध्ये पंचपळी पात्र फेकून दिलं आणि त्या बाईला साष्टांग दंडवत घातला. त्या शिष्यानं म्हटला, बाई तू बाई नाहीस. काय म्हणे, तू बाई नाहीस, तू माझी आई आहेस. तुझ्यामुळे मला 36 वर्ष तपश्चर्या घडली. किती वर्ष? 36 वर्ष तपश्चर्या घडली. महाराजांनी बघितलं, महाराज माळीवरून धावतच खाली आले आणि घाणी सगळं तो शिष्य उचलला आणि त्याला सांगितलं, चल बेटा तू आज ब्रह्मज्ञान ऐकण्याचा पात्रतेचा झालेला आहेस. नाही अधिकारी ऐसा येथे. मग या मार्गाने आपल्याला भगवत प्राप्ती होते का? नाही होत. का? आपला अधिकार कमी करतो. दुसरा मार्ग आहे कर्ममार्ग. कर्ममार्ग आपल्याला कळतही नाही आणि घडतही नाही, म्हणून तोही आपण करू शकत नाही. चला आपल्याला पुढे जाऊन वेळ झालेली आपली. तिसरा मार्ग आहे योग मार्ग. योग मार्ग ही आपण करतो का? नाही करत. का? योग अत्यंत कठीण आहे. योगाची वाटा जे निघाले का सोबटा, त्या दुःखाचा अतिशय वाटा भागा. योग करण्यासाठी जर आपल्या पदरामध्ये दुःखच पडतो. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, कलियुगातील मनुष्य जसा ज्ञानयोग करत नाही, जसा कर्मयोग करत नाही, तसा अष्टांग योगही करत नाही. हेच महाराज अभंगाच्या Thank you.